संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी अखेर दिवे घाटामध्ये आलेली आहे। दिवे घाटाची अवघड चढण करून ही पालखी जी आहे ती संपूर्ण घाट आहे आणि या घाटातून ही पालखी जी आहे ती सासवडमध्ये विसावत असते। या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातला सगळ्यात कठीण मार्ग किंवा सगळ्यात अवघड मार्ग म्हणून या दिवे घाटाकडे पाहिलं जातं। मात्र तरी देखील या दिवे घाटामध्ये वर्षानुवर्षापासून जर आपण पाहिलं तर गर्दी मात्र वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते। लाखो भाविक आणि वारकरी सुद्धा विठुरायाच्या दर्शनासाठी, माऊलींच्या दर्शनासाठी लाखो वारकरी या दिवे घाटातून जे आहे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या वाट म्हणते सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पायी प्रवास जो आहे तो आपला करताना पाहायला मिळतात। आणि दिवे घाटामध्ये जर आपण पाहिलं तर दिवे घाटामध्ये अक्षरशः जर आपण पाहिलं तर नेहमी रस्ते नेहमी जर आपण पाहिलं तर वाहनांनी गजबजलेला हा रस्ता आज विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये गजबजल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। लाखो वारकरी जे आहेत ते ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामचा जयघोष करत हे वारकरी जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये, पायी वारीमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पायी पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत ते सामील झालेले आहेत, पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मानाची बैलजोडी जी आहे त्या बैलजोडीने ही पालखी जी आहे ती वरती घाटामध्ये जी आहे ती नेली जाते आणि त्यानंतर मग झेंडेवाडीमध्ये या पालखीच्या सोहळ्याचा जो आहे तो विसावा होतो आणि त्यानंतर ही पालखी पुढे सासवडच्या दिशेने जी आहे ती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा आता दिवे घाटामध्ये आलेला आहे आणि दिवे घाटातून या पालखी सोहळ्याला ची जी आहे ती पुढे प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचा 8 जुलै रोजी प्रस्थान झालं आळंदीतून। 8 जुलैला आजोळघरी अर्थात गांधीवाडा या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो होता। त्यानंतर ही पालखी जी आहे ती पुढे पुण्यामध्ये आली। पुण्यामधला 2 दिवसांचा मुक्काम जो आहे तो मुक्काम संख्येचा जो आहे तो या ठिकाणी सासवडच्या अर्थात दिवे घाटाच्या दिशेने प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। माऊली माऊलीचा जयघोष करत विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पायी प्रवास जो आहे तो आपला करताना पाहायला मिळत आहेत। विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकतानाही तहान भूक हरली, असे सगळे भक्तिमय असलेले वातावरण जर आपण पाहिलं तर विठ्ठल भक्तीची आस मनामध्ये ठेवून ही पायी पालखी सोहळा जो आहे तो वर्षानुवर्ष जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतो। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्तीची आस मनामध्ये ठेवून हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पायी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटातून प्रस्थान जे आहे ते झालेलं आहे। दिवे घाटाची चढण जी आहे ती या पालखी सोहळ्याकडून ची झालेली आहे। पुढे झेंडेवाडी या ठिकाणी या पालखीचा विसावा जो आहे तो असणार आहे। त्या ठिकाणी आरती केली जाते आणि त्यानंतर हा प्रवास जो आहे तो पुढे सुरू होतो। लाखो वारकरी विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। पालखी सोहळ्यामध्ये पायी चालतात। 18-19 दिवस थंडी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता हे सगळे वारकरी बांधव हे पायी चालतात आणि त्यानंतर पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर 18-18, 20-20, 30-30, 32-32 तास हे लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतलं। लाडक्या विठुरायाच्या दर्शनानंतर पुन्हा आपल्या इच्छित स्थळी अर्थात कार्यक्षेत्री पोहोचतात आणि आपापल्या कामाला जी आहे ती सुरुवात करतात। मात्र 18-19 दिवस पूर्ण नामसंकीर्तनामध्ये हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते स्वतःला झोकून देतात। अक्षरशः म्हणजे ज्या पद्धतीने संतांनी सुद्धा नामसंकीर्तन साधन पै सोपे म्हटलेलं आहे, ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी चित्ती असू द्यावे समाधान म्हटलेलं आहे, या प्रत्येक वारकरी बांधवाच्या चेहऱ्यावर हे कितीही चालले तरी यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे, एक जर आपण पाहिलं तर एक समाधान आहे, एक अनुभूतीची भावना आहे
आणि हे सगळे वारकरी बांधव हे मोठ्या उत्साहामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. पालखी सोहळ्यामध्ये पायी चाललेले आहेत. दिंड्या मागे दिंड्या येती गरजे असं मान, विठू विठू बोले सारे सारे पकवाज. या भक्ती रसामध्ये हे सगळे पकवाज, हे सगळे वारकरी बांधव विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने चालल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते विठ्ठल भक्तीसाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेतात. विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्री जे आहे ते पोहोचतात. चंद्रभागेचं वर्णन करताना जसं अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा म्हटलंय. जी चंद्रभागेचं वर्णन केलेलं आहे ते यावेळी इंद्रायणी नदीचं वर्णन केलं जाऊ शकतं. कारण यावेळी ज्यावेळी माऊलींची पालखी निघाली त्यावेळी अक्षरशः इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केलेलं होतं. इंद्रायणी नदीला महापूर आलेला होता. इंद्रायणीकडे जाणारे 4ही पूल पाण्याखाली होते. मात्र जसं माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं तसा पूरही ओसरला आणि पावसाने उसंतही घेतली आणि वारी आता दिवे घाटातून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. आज आणि उद्या असा 2 दिवसांचा सासवडमध्ये मुक्काम असणार आहे. म्हणजे 11 आणि 12 जुलैला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम आहे. 13 जुलै रोजी जेजुरीमध्ये मुक्काम आहे. 14 जुलै रोजी वाल्ह्यात मुक्काम आहे. वाल्ह्याचा मुक्काम झाल्यानंतर लोणंद म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल. तरडगाव मध्ये गोल उभं रिंगण होईल आणि त्यानंतर मग एक दिवसाचा आपला प्रवास करत अखेरच्या दिवशी वाखरीमध्ये ही पालखी पोहोचेल. पुढे पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि विठुरायाच्या दर्शनानंतर हे सगळे वारकरी बांधव हे आपल्या कार्यक्षेत्री पोहोचतील. आता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटातून प्रस्थान झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दिवे घाट, पुणे.